नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज NMMS या परीक्षेतील गणित विषय आपण पाहणार आहोत। तर या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राइब करायचं आहे। तर आपण पहिला प्रकरण त्यातलं आहे परिमेय व अपरिमेय संख्या। प्रथम परिमेय संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या म्हणजे त्यांच्यामध्ये अंश आणि छेद असतो, अशा संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या। मग आता या परिमेय संख्या याच्यातला पहिला प्रश्न आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार किती आहे? आता मित्रांनो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हटलं की शून्य न घेता 1 पासून सुरुवात होणाऱ्या 1 2 3 4 5 या आहेत नैसर्गिक संख्या। आणि त्यानंतर सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? तर 0 1 2 3 4 या अनंताकडे आणि 1 2 3 4 या नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 या नैसर्गिक संख्या आहेत। तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? ही 1 आहे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे? 1। व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, ऋण आणि पूर्णांक संख्या असे सांगते। ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण संख्या अगोदर ही घेऊ। ही पूर्णांक संख्या कोणती आहे? तर ऋण 1 आहे। सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण 1। मग आता 1 आणि ऋण 1 चा जर गुणाकार आपण केला तर 1 धन आणि 1 ऋण असल्यामुळे गुणाकार येईल ऋण, आणि 1 आणि 1 चा गुणाकार केला तर ऋण, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? हे ऋण 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आपल्याला आहे। त्यानंतर याचा दुसरा प्रश्न आहे आपला, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात? 2 परिमेय संख्या जर घेतल्या आपण, कुठल्याही 2 परिमेय संख्या घेतल्या, उदाहरणामध्ये पाहू आपण 1 आणि 2 ह्या 2 घेऊ आपण, ह्या परिमेय संख्या आहे। मग या परिमेय संख्या घेतल्या आपण 1 आणि 2, तर यांच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या असतील तर एकतर अशा किती संख्या असतात असं विचारलेलं आहे। याच्यामध्ये किती संख्या, जर आपण यांना असं घेतलं की एक पूर्णांक जर दशांशमध्ये जर आपण घेतलं तर 1 च्या नंतर आपण याच्यावर दशांशच्या पुढे कितीही शून्य देऊ शकतो। मग तसं याच्या जर मध्ये दिलं आपण 2 2 शून्य दिले तर आपल्याला येईल 1.01, तर इथे होईल संख्या येईल 1.1, तर इथून पुढे आपल्याला संख्या लिहिता येतील। दुसरी कोणती लिहिता येईल? 1.02 1.03 अशा कितीही संख्या लिहिता येतील। आणि म्हणून मग 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती संख्या आहेत? तर या 2 परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत संख्या आहेत। मग पर्याय क्रमांक 2 याचा आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न याच्यातला आहे, पुढीलपैकी अपरिमेय संख्या ओळखा। पहा आता अपरिमेय संख्या ओळखायची आपल्याला। अपरिमेय संख्या कशी ओळखणार? की ज्या संख्येचं पूर्णांकामध्ये वर्गमूळ येत नाही अशी संख्या म्हणजे कोणती? तर अपरिमेय संख्या असते। तर आता याच्यामध्ये संख्येचं वर्गमूळ पूर्णांकामध्ये, तर आता आपण प्रथम पहिली संख्या पाहू। पहिली संख्या आहे वर्गमुळात 49/25, 49/25। मग आता या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे।
अगोदर या दोन्ही संख्येचं वर्गमूळ येतं का पूर्णांकामध्ये ते शोधायचं. तर आहे 49चं वर्गमूळ आहे 7 आणि 25चं वर्गमूळ आहे 5, म्हणजेचा अर्थ ही संख्या अपरिमेय नाही. त्यानंतर दुसरी संख्या आपल्याकडे आहे 0.25 वर्गमूळामध्ये. तर हिचं वर्गमूळ जर काढलं तर ते येतं आपल्याकडं 0.5, म्हणजे ही अपरिमेय संख्या नाही. तिसरी संख्या आहे आपल्याकडं 4/2. मग आता या संख्येचं वर्गमूळ निघते का पाहायचं. या संख्येचं वर्गमूळ जर काढायचं असेल तर ह्या 4चं वर्गमूळ निघतं किती 2, आणि ह्या 2चं वर्गमूळ निघत नाही. मग ही वर्गमुळातच आपण ठेवणार, म्हणजे ही संख्या आपली अपरिमेय संख्या झाली. पण तत्पूर्वी आपण काय करू की ही चौथ्या पर्यायाची संख्या शोधून काढू आपण. तर ही संख्या दिलेली आहे 8/2 आणि वर्गमुळामध्ये. तर यांचा भागाकार करता येईल आपल्याला. बे एके बे, बे दोन्ही 4 आणि बे चौक 8 असं होईल. म्हणजेच ही वर्गमुळामध्ये किती येईल 4, म्हणजे त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर 2 येईल आणि ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे आपली अपरिमेय संख्या कोणती येईल तर आपली अपरिमेय संख्या आहे पर्याय क्रमांक 3ची. याला दुसऱ्याही प्रकारे शोधता येईल. कशी दिलेली आहे तर आपल्याला दिलेली आहे 4/2 आणि हे वर्गमुळात दिलेली आहे. बे एक बे, बे दोन्ही 4 होतील आणि तो वर्गमुळात 2 राहतील आणि वर्गमुळात 2चं हे पूर्णांकामध्ये वर्गमूळ निघत नसल्यामुळे आपल्याला अपरिमेय संख्या कोणती आहे तर ही वर्गमुळात 2, म्हणजे आपली पर्याय क्रमांक 3ची ही संख्या आहे. त्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या. आता सांगितलं होतं आपण नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होणाऱ्या असतात. सुरुवात 1 पासून आहे, नंतर मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल तर आपली सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे ही 1 आहे. व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी अगोदरच्याच एका गणितामध्ये झाली होती. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही सुद्धा आहे अगोदर झाल्यासारख्याप्रमाणे. ही आहे ऋण 1. ऋण आहे आणि पूर्णांक आहे आणि मोठी आहे सर्वात मोठी, कारण हिच्यापासून पूर्ण ज्या संख्या बाकीच्या आहेत त्या ऋण संख्या ही जरी लहान वाटत असली 1 ही, पण ही असते सर्वात मोठी ऋण असल्या कारणाने, म्हणून ही ऋण सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे. तर यांच्यामधला जर फरक काढायचा असेल तर तो फरक आहे आपल्याकडं 1. काय करायचं आहे याच्यातली मोठी संख्या आणि लहान संख्या दोन्हीमध्ये शोधायची. मोठी संख्या 1 आहे आणि लहान संख्या मोठी संख्या या दोन्हीपैकी. आता ह्या पूर्ण झाल्या. आपल्याकडे 2 संख्या आहेत 1 आणि ऋण 1. मग मोठी संख्या कोणती आहे तर मोठी संख्या आहे 1. मोठी संख्या आहे 1 आणि लहान संख्या आहे या दोन्हीपैकी लहान संख्या आहे ऋण 1. मग ह्यातला जर फरक काढायचा असेल तर वजाबाकी करावं लागते आपल्याला. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा करायची असेल तर मोठी संख्या वजा लहान संख्या आहे ऋण 1. तर हे 1 आणि हे दोन्ही ऋण असल्यामुळे गुणाकाराच्या स्वरूपात असल्यामुळे धन होतील आणि 1 होईल आणि दोन्हीमधला फरक किती येईल तर 2चा येईल. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 नंबर हे असं उत्तर आहे आपलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला पूर्ण गणित सोडवता येतील. आता यानंतर आपण चौथा प्रश्न त्यातला पाहणार आहोत. पुढे दिलेल्या संख्यापैकी विसंगत संख्या ओळखायची आहे. विसंगत संख्या ओळखायची. विसंगत. मग आता पहा, इथं वर्गमुळात 6 दिलेलं आहे. वर्गमुळामध्ये 6 दिलेलं आहे, म्हणजे वर्गमुळातली 6 ही संख्या हिचं पूर्णांकामध्ये वर्गमूळ येत नाही, म्हणून याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो.
ही आपली अपरिमेय संख्या झाली. त्यानंतर वर्गमुळात 3 ही सुद्धा पूर्णांकामध्ये वर्गमूळ निघत नाही, म्हणजे ही सुद्धा कोणती झाली? अपरिमेय संख्या झाली. अपरिमेय संख्या. त्यानंतर वर्गमुळात 5 हिचंही वर्गमूळ पूर्णांकामध्ये निघत नाही, म्हणजे ही सुद्धा अपरिमेय संख्या झाली. मग आता राहिला पर्याय चौथा. हे वर्गमुळात 4 आहे, याचं वर्गमूळ पूर्णांकामध्ये निघते आणि ही आहे परिमेय संख्या. आणि म्हणून काय की आपल्याला विसंगत संख्या ओळखायची दिलेल्या 4 संख्यापैकी. तर 3 संख्या अपरिमेय संख्या आहेत आणि एकच चौथी अपरिमेय संख्या आहे. पहिल्या 3 अपरिमेय आणि चौथी परिमेय, म्हणजे गटात न बसणारी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आपल्याकडं, आपण यानंतरचा प्रश्न घेऊ. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती आहे? अखंड आवर्ती. अगोदर आपण खंडित आणि अखंडित म्हणजे काय? अखंड आणि दुसरा आहे खंड, ज्याला आपण खंडित असं म्हणू शकतो. अखंड आणि खंडित या दोन्हीमधला फरक काय? तर खंडित म्हणजे ज्यावेळेस दशांश अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस कुठल्याही 2 संख्येचा जर भागाकार केला आणि दशांश अपूर्णांकातील उत्तर काढताना जर बाकी शून्य येत असेल तर ते खंडित स्वरूपाचे असतात. त्या संख्या खंडित स्वरूपाच्या, आणि इथं बाकी शून्य येत नाही. बाकी शून्य येत नाही म्हणजे इथली बाकी कशी असते? तर इथली बाकी शून्य सोडून कुठलीही संख्या येऊ शकते आणि कधी पूर्ण कितीही वेळेस केला भागाकार तरी शून्य येत नाही. अशी संख्या जर असेल तर ती असते अखंड आणि खंडित. आता परत दुसरा पर्याय आहे अखंड आवर्ती म्हणजे काय? अखंड येतात पण येणारा जो भागाकार असतो तो दशांश पूर्णांक जो आहे, दशांश पूर्णांकाच्या नंतर गटागटाने येत असतो. गटागटाने जसं की 25, 25, 25 असं येत असेल तर, किंवा मग एक अंक येत असतो 0 पॉईंट. इकडं 0 पॉईंटच्या बाजूची संख्या डाव्या बाजूची कोणतीही असू शकते, पण उजव्या बाजूची दशांशच्या उजव्या बाजूला तर सारखीच संख्या येत असेल 2, 2, 2, 2 असं येत असेल अखंड, किंवा 0 पॉईंट. आता गट 2चा असेल, 3चा असेल, 1चा असू शकतो, काय अडचण नाही, कुठलाही असू शकतो. असे जर येत असतील तर त्याला म्हणायचं अखंड आवर्ती. मग हे अखंड आवर्ती लिहितात कसं? तर आता हेच लिहायचं कसं? तर 0 पॉईंट जो काही नेहमी येणारी संख्या असते त्या डोक्यावर अशा आडवी रेष दिली जाते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे अखंड आवर्ती. अखंड आवर्ती. आणि जे दुसरे बाकीचे असतात अखंड अनावर्ती, म्हणजे ते असतात 0 पॉईंट 2, 3, 1, 4, 5, 4, 3, 2 असं आलटून पालटून आलेले असतात. त्याला म्हणायचं अखंडच असतं हे, पण अनावृत्ती असते. मग आता आपल्याला आपल्या पर्यायापैकी शोधायचं. इथं पुढं काही दिलेलं नाही. याचा अर्थ काय की ह्या ज्या दिलेल्या आहेत अखंड अनावृत्ती आहेत. मग अखंड आवर्ती कोणती आहे? तर ही याच्यावर डोक्यावर जी रेष ओढलेली आहे म्हणजे 4 पर्याय क्रमांक, ही आपली संख्या आहे अखंड आवर्ती संख्या. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. तो प्रश्न आहे आपल्याकडं दिलेला आहे आपल्याकडं की 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? 56/37 या परिमेय संख्यांचे दशांश रूप कोणते? तर हा आपल्याला भागाकार करावा लागतो. 37ने याला जर भागाकार करत गेलो आपण तर काय येईल? अगोदर 1चा भाग बसेल म्हणजे आपला पर्याय क्रमांक हा येणार नाही.
मग ह्या तिन्हीपैकी एक पर्याय क्रमांक असणार आहे. मग शोधायचा कसा, तर पहिल्यांदा शोधायचा की आपण भागाकार ज्यावेळेस करतो की 37 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे डायरेक्ट त्याच संख्येनं आपल्याला भाग द्यावे लागेल. मग 37चा जर आपण टेबल तयार केला, पाढा तयार केला, तर 37 एक 37 होईल. आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 16मधून 7 ह्या 56मधून 37 वजा केल्यानंतर की 16मधून 7 वजा केल्यानंतर आपले उरतात 9. आणि त्यानंतर एक इकडे दिल्यानंतर आपली वजाबाकी होईल इथं 19. मग आता 19ला 37ने भाग जात नाही, मग दशांश देणार आणि दशांश दिल्यानंतर पूर्ण एक शून्य त्यावर घेणार. आणि आता 37चा याला कितीचा भाग जायचा आहे ते शोधायचं. 37चा भाग जर द्यायचा असेल तर 37चा पाढा म्हणावा लागेल आपल्याला, बरोबर. आणि 37चा पाढा तयार करावा लागेल एखादा. तर मग आता 37 मूळ संख्या असल्यामुळे 37चा पाढा तयार करावा लागतो. मग 37 एके 37, 37 दुने 74 आणि 37 तीन 111, 37 4 चौक 37 चौक हे होईल 148. आणि आपल्याला संख्या उरलेली 190. त्याच्यानंतर तिथपर्यंत जाऊ आपण. 37 हा पंच होईल आपल्याकडं 185. मग 37 5 185 होईल 185. आणि इथं येईल बाकी 5 येईल. पण आता पूर्ण करण्यापेक्षा आपण आता 1.5 आहे का, आहे याच्यामध्ये, हा 1 पॉईंट आहे. म्हणजे याचा अर्थ दुसरा 1.5 कुठेच नसल्यामुळं आपला पर्याय कोणता असणार आहे, 3 नंबरचा हा पर्याय असणार आहे आपला याच्यातला, की 56/37 या संख्येचं परिमेय संख्येचं दशांश रूप असेल 1.513 किंवा 1.513. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडं आहे, तो आपण आता पाहणार आहोत. तो आहे आपल्याकडं दिलेल्या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे. आता पूर्णांक संख्या म्हटल्यानंतर काय असतं, त्यामध्ये छेद हा 1 आला पाहिजे. म्हणजे छेद हा 1 आहे. परिमेय संख्यामध्ये छेद 1 येऊ शकतो, असतोच. तसं मग त्या प्रकारे आता दिलेली संख्या जी आहेत, या परिमेय संख्या आहेत, यापैकी संख्या एक पूर्णांक संख्या कोणती आहे ती शोधायची आपल्याला. तर त्याला आपल्याला छेदाने अंशाला भाग द्यावा लागेल. मग आता 3ने 5ने 3ला भाग जाणार नाही, कारण ती 1 पॉईंट असे काहीतरी येईल, बरोबर. त्यानंतर दुसरा पर्याय 4. पहिला आहे 3/5. मग यांना जर भाग द्यायचं ठरलं तर काय येईल, 0 पॉईंट काहीतरी उत्तर येईल त्याचं, बरोबर. -0.06 असं येईल. त्यानंतर दुसरा पर्याय आहे आपल्याकडं -8/4. तर या पर्यायापैकी आपण काय करणार आहोत, आता पाहणार आहोत. 4 एके 4, 4 दुनी 8, म्हणजे किती येईल, -2. मग याचा अर्थ आपल्याला हे -2 ही पूर्णांक संख्या आलेली आहे. ही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या आहे, पण ऋण असल्या कारणानं ही आपल्याला पूर्णांक संख्या म्हणता येणार नाही. त्यानंतर दुसरी आहे आपल्याकडं 2/3. आता ही 2/3 ही सुद्धा आपल्याकडं परिमेय संख्या आहे, पण पूर्णांक नाही. ही सुद्धा अपूर्णांक आहे. यापैकी कुठलाही पर्याय नाही. मग आता हा प्रश्न आपल्याला काय करावं लागेल, या प्रश्नामध्ये आपण हे जे दुसरा पर्याय आहे, हा दुसरा पर्याय आपण याच्यामध्ये थोडासा बदल करू. आणि थोडासा बदल म्हणजे काय करायचं की हे ऋण 4 पण घ्यायचे इथं.
मग ऋण 4 आणि ऋण 2 जर ऋण 8 घेतले तर भागाकार येईल 2 आणि म्हणून मग ही काय होईल, परिमेय संख्या होईल. पण कशी होईल, तर ती होईल पूर्णांक. म्हणून याला आपण उत्तर 2 लिहू. या पुढील प्रश्न आहे आपल्याकडला. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे. लहान मोठेपणा दिलेला आहे आणि ह्या परिमेय संख्या किंवा या ज्या दिलेल्या संख्या आहेत यांच्यातला जर संबंध शोधायचा असेल आपल्याला तर काय करावं लागतं, आपल्याला अगोदर छेद समान करून घ्यावा लागतो किंवा या दोन संख्यापैकी दोन संख्येचा तिरपा गुणाकार करावा लागेल. पण आपल्याला छेद समान आहेत दोन पैकी, दोन याच्यामध्ये अगोदरच आहेत दिलेले, मग दोन यामधलेच दोन पर्यायापैकी छेद समान करून घेतलं. अचूक संबंध विचारलेला आहे. अचूक संबंध आहे का, म्हणजे चूक नसलेलं आपल्याला शोधायचं आहे. कोणती मोठी आहे संख्या, कोणती लहान आहे. हा पर्यायामध्ये तर हे ऋण संख्या आहे, यामुळे अगोदरच ही संख्या लहान आहे, पण इथं मोठी दिलेली आहे म्हणजे हा चुकलेला पर्याय आहे. त्यानंतर इथं दिलेला आहे आता छेद समान आहे, मग अंश कोणता मोठा आहे, तर हा 3 मोठा आहे, पण हे इथं चिन्ह दिलेलं आहे लहान असलेलं, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचाच आहे. त्यानंतर आपल्याकडं ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत, ऋण 2/3 आणि ऋण 1/2. या दोन संख्यापैकी आपण याचे छेद समान करून पाहू. आपण छेद समान जर करायचे असतील तर काय करावं लागेल, पहिल्या संख्येच्या छेदानं दुसऱ्या संख्येला दोन्ही पण संख्येला गुणावं लागेल आणि दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याला गुणावं लागेल. मग असं जर केलं आपण तर दोन पर्याय क्रमांकामध्ये काय होईल, ऋण 2/3 गुणाकार करायचा 2 आणि 2 तर गुणाकार केल्यानंतर ही संख्या होईल आपल्याकडं होईल ऋण 4/6 आणि याच्या पुढची संख्या आहे आपल्याकडं ऋण 1/2. या संख्येला गुणायचं आहे 3/3 आणि गुणाकार केल्यानंतर ऋण 3 आणि छेद 6 होईल. मग आता ह्या दोनपैकी ऋण 4/6 आणि ऋण 3/6 यापैकी कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली लहान आहे. तर ऋण 4 ही जरी 4 असली तरी ऋण असल्याकारणानं ही संख्या ऋण 3 पेक्षा लहान असते. ही संख्या आहे मग लहान, म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय या दुसऱ्या पर्यायापैकी पहिली संख्या ही लहान आहे दुसऱ्या संख्येपेक्षा. पण पर्यायामध्ये असं दिलेलं नाही, उलट दिलेलं आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. मग आपण शेवटचा पर्याय पाहू. आता शेवटच्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे की दिलेलं आहे ऋण 3/5. याला जर गुणाकार केला आपण, याला या दुसऱ्याच्या छेदाने गुणाकार केला म्हणजे 2/2 ने गुणाकार केला आणि तर हा गुणाकार येईल ऋण 6/10 आणि ऋण 1/2 याला गुणाकार केला 5/5 तर इथं येईल ऋण 5/10. मग आता आपल्याकडे संख्या 2 तयार झाल्या, ऋण 6/10 की ज्यांचा छेद सारखा आहे, दुसरी आहे ऋण 5/10. आता जरी 6 वाटत असले तुम्हाला मोठे आहेत आणि 5 हे लहान आहेत, पण ऋण संख्या ही मोठी ती लहान असते आणि जी लहान असेल ऋण संख्या ती मोठी असते. म्हणून छेद समान असल्यामुळं आपल्याकडं ऋण 6 हे लहान आहेत ऋण 5 पेक्षा. म्हणून आपला पर्याय ऋण 3/5 हे लहान आहेत ऋण 1/2 पेक्षा. म्हणून आपला पर्याय आहे, उत्तर आहे 4. हे अचूक आहे, म्हणून हा आपला पर्याय असेल. यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत.
काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या आपल्याला शोधायच्यात. काय सहाय्य पाहायचं याच्यामध्ये, या परिमेय संख्याचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या कोणती असेल. म्हणजे याला आपल्याला काय करायचं, आता उतरता क्रम लावायचा आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांनो, याला उतरता क्रम लावायचा आहे. तर उतरता क्रम लावण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला यांचे छेद समान करून घ्यावं लागतील. छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला यांचा छेदाचा लसावी काढावा लागेल किंवा पूर्ण छेदाचा गुणाकार करावा लागेल. मग आता गुणाकार जर करायचा असेल तर ह्या पूर्ण छेदाचा गुणाकार केल्यानंतर किंवा बाकीच्यांचा एक सोडून बाकीच्यांचा गुणाकार करून त्या संख्येला गुणाकार करावा लागतो. मग आता आपण गुणाकार करू. यांच्यामध्ये काय दिलेलं आहे, 11 आणि 7 दिलेलं आहे आणि 17 दिलेलं आहे. यांचा गुणाकार जर आपण केला तर काय होईल, 11 आणि यांचा गुणाकार केला तर हा गुणाकार येईल, पहा मित्रांनो, 17 गुणविले 11. हा गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 187. परत त्याला गुणाकार केला आपण 7ने तर 7 7 49 होईल आणि 7 8 56 आणि ते 4 जे आले होते बाकी राहिलेले आपल्याला हातचे धरले होते आपण ते होतील 60 आणि हे 0 आणि 7 1 6 7 1 7 आणि आलेले 6 हातचे ते मिळून जर बेरीज केली तर आपल्याला होतील 13. मग गुणाकार यायला 1309. 1309 14ला गुणाकार करायचा आणि याला पण गुणाकार करायचा. यांचा सर्वांचा छेद होईल. परत याला आपण 13ने गुणाकार करणार आहोत. 13 9 117. 11 हातचे येतील. 13 0 0 1 होईल. 13 त्रिक 39. 40ला 0 4. 13 1 13 आणि 4 17. तर हा आपला पूर्ण संख्येचा छेद सारखा होईल एवढा 17,017 हा छेद होईल. हा छेद झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आता ही आपली लसावी झाली यांची छेदाची. आता ही लसावी ला या एका संख्येने भागाकार जर केला आपण तर तो येतो पहिल्या संख्येला 1309. 1309 गुणिले 14 होईल. 14 9 होतात 100. गुणाकार केला तर 126. हातचे येतील 12. 12शीला परत 2 राहतील आणि 14 त्रिकम 42 होतात आणि हातचा आलेला एक 43ला 3. हातचे येतील 4. 14 1 14 आणि 4 18. म्हणजे पहिली संख्या आपली होईल, पहिली संख्या होईल ऋण 18,326 छेद छेद सर्वांचा एकच होईल 17,017. त्यानंतर आपली दुसरी संख्या शोधणार आहोत. पण दुसरी संख्या शोधण्या अगोदर याला काय करायचं आहे, आता 187 गुणिले 13 करायचं आहे. कारण का, तर हे 7 सोडून द्यायचेत आपल्याला आणि बाकीच्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. तो गुणाकार करू आपण. 17 गुणिले 13. 13 7 91 1 9. 13 1 13 9 22. त्यानंतर आता गुणाकार करणार याला 11ने. 11 1 11. 11 2 22 आणि 1 23ला 3. हातचे 2. 11 2 22 आणि 2 24. या संख्येने काय करायचं, ऋण 8ला गुणायचं. म्हणजे आपली दुसरी संख्या येईल 24 31 गुणिले 8. 8 1 8. 8 त्रिक 24. हातचे येतील 2. 8 चौक 32 आणि 2 होतील 34ला 4. परत 3 येतात. 8 2 16 आणि 3 19. म्हणजे दुसरी संख्या होईल आपली ऋण 19,484 आणि छेद होईल याचा 17,017.
त्यानंतर तिसरा पर्याय, तिसरी संख्या आहे आपली, आता तिसरी शोधायची आहे. तर आपण याला गुणाकार करणार आहोत. 17 गुणिले 13 आपण आताच केलेला आहे, 221 ही येते. आणि त्याला आता गुणिले 7ने गुणाकार करायचा आहे. 7 एके 7, 7 दोन्ही 14 आणि 7 दोन्ही 14 आणि 1 हातचा आलेला 15. 1500नी 12चा गुणाकार करायचा आहे. 1547 गुणिले 12 होतील. 12 7 84ला 4 हातचे येतील 8. 12 चौक 48. 48 आणि हे 8 56 होतील. 56ला 6 होतील, हातचे 5 राहतील. 12 पंचे 60 आणि 5 65ला 5 राहतील, हातचे 6 होतील. 12 एक 12 आणि 6 18. म्हणजे गुणाकाराला आपला ऋणच संख्या आहेत. 18,564 छेद 17,017. आता चौथी संख्या आहे. आता आपल्या 13 7 91 आणि 91 गुणिले 11 जर केला तर 11 एक 11 आणि 11 9 99 आणि 1 हातचा आलेला 100. 1001 होईल. म्हणजे 1001 गुणिले 18 होतील आणि 18 एक 18, 1ला 1 0 आणि 18 एके 18. म्हणजे आपली चौथी संख्या तयार होईल. याच्यामध्ये कुठली व्हायली तर ऋण 18,018 आणि छेद 17,017. आता सर्वांचा छेद समान झालेला आहे. मग आता आपण याला उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम लावायचा म्हणजे आधी मोठी संख्या शोधायची. मोठी संख्या आहे ऋण 18,564 छेद 17,017. त्यानंतर दुसरी संख्या येईल त्यातली, पहिली संख्या आहे आपल्या याच्यातली मोठी आहे 19,448. आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये की ऋण संख्या दिलेल्या आहेत. ऋण संख्या जेवढी मोठी असते तेवढी लहान असते. आपल्याला इथं उतरता क्रम लावायचा म्हणजे मोठी संख्या घ्यायची. तर मोठी संख्या घेताना आपण इथे घेणार आहोत अगोदर अशी संख्या लहान वाटली पाहिजे ती घेणार आहोत. म्हणजे उतरता क्रम होईल. ऋण 18,018 18,018 ही संख्या आहे आणि छेद आहे 17,017 ही पहिली संख्या आहे. याच्यानंतरची दुसरी संख्या आपल्याला घेता येईल 18,000. उतरत्या क्रमाने लिहायची आपल्याला 326 आणि छेद 17,017. त्याच्यानंतर पुढची संख्या असेल ऋण 18,564 छेद 17,017 आणि पुढचा पर्याय आहे याच्यातला की ऋण 19,448 आणि छेद 17,017. मग आता ह्यापैकी आपल्याला एक शोधता येईल. यापैकी उतरता क्रम लिहिला आपण, उतरत्या क्रमाने लिहिल्यात. आणि कोणता क्रम लावायचा शेवटून दुसरी परिमेय संख्या. दुसरी परिमेय संख्या आहे आपली ही आहे कोणती तर ऋण 18,564 छेद 17,017. मग हा कशाचं केलेलं आहे रूपांतर तर ही आपला तिसरा पर्याय आहे म्हणजे 12/11. हा कोणता केलेला आहे 12/11. हा अपूर्णांक परिमेय संख्या आहे ऋण 12/11. तर हा पर्याय आहे आपला 3 क्रमांकाचा. तर आपलं उत्तर याच्यातलं तिसऱ्या क्रमांकाचं बरोबर आहे.